नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असणार आहेत। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार आहेत। रत्नागिरीमधील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच राज ठाकरे करतील अशी शक्यता वर्तवली जाते। बूथ लेवलला काम करण्यासंदर्भात राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना सुद्धा पाहायला मिळाल्यात। जे निष्ठावंत आहेत ते राहिले, बाकीच्यांची हकालपट्टी झाली असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबतच। श्रेयस, काही वेळापूर्वी आपण पाहिलं रायगडच्या काही पदाधिकाऱ्यांनी येऊन शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरेंचा रायगडमधला दौरा खूप महत्त्वाचा मानला जातोय। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकणाचा दौरा करणार आहेत। हा दौरा नवरात्रीनंतर असेल। सध्या आपल्याला माहिती आहे की आज राज ठाकरेंना भेटण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी आणि बाकीच्या परिसरातील कोकणातील लोक सगळीकडे आले होते। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर ही पहिल्यांदा हे सगळे लोक भेटत होते आणि भेटीमध्ये खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्षांनी सांगितलं की लवकरच कोकणात येणार आहेत आणि कोकणात ते नवरात्रीनंतर येणार आहेत। त्यामुळे तो दौरा सगळ्यात महत्त्वाचा असेल। महत्त्वाची गोष्ट अशी जी आता जे पदाधिकारी बाहेर आले तेव्हा ते म्हणते की आता नवा चेहरा असेल तरी कोण, ह्याच्यावर सुद्धा आता डिस्कशन आणि चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे या दौऱ्यात अंतर्गतच खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष नवा चेहरा देतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। श्रद्धा, रायगड पाठोपाठ कोकण दौऱ्यासाठी सुद्धा राज ठाकरे सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद श्रेयस दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।